परत एक माणिक प्रभू दत्त अवतार, चौथा अवतार आहे तो, चतुर्थ अवतार माणिक प्रभू महाराज. किती मोठं देवस्थान आहे. अच्छा आपल्या गावात जन्म झाला त्यांचा. अच्छा. लय मोठा देवस्थान आहे. हा त्यांचं समाधी घेतलेली जागा तिकडे आहे, माणिकनगरला. अच्छा, आपल्या इकडून लागते का? हुमनाबाद तालुक्यामध्ये. हा हे आपलं बसवकल्याण तालुक्यामध्ये लाडवंती गावात त्यांचा जन्म झाला. हा. ते तिकडे जाऊन समाधी घेतली. अच्छा, ते महाराज होते का? महाराज होते. महाराज म्हणजे दत्त अवतार साईबाबाचा आणि स्वामी समर्थ हा. आणि माणिक प्रभू महाराज हे एकच अवतार आहेत. अच्छा. हा, दत्ताचे अवतार आहेत. जे गाणगापूरला दत्तात्रय आहेत, हा हा. त्यांचा अवतार. ते त्यात ते बी एक महाराजच आहेत, सय्यद मोदींच्या अवधी. हा, ते पण आपल्या गावचे होते. आपल्याच गावचे. ओके. त्यांची समाधी आहे का तिकडे का? त्यांची समाधी तिथं हा. गावातच आहे यांची. त्यांचा जन्म पण झाला आणि ते समाधी पण इथे घेतली. हा आणि यांचा जन्म पण इथं झाला, हा. समाधी तिकडे जाऊन घेतली. अच्छा, हे सगळ्या गोष्टी माहित नाही. माहित नाही ना. आपल्या गावात तुम्ही कधी युट्यूबवर टाका, हा. लाडवंती गाव, तुम्हाला येते युट्यूबवर. किती टाकलं मी व्हिडिओ टाकतो, पण ते व्हिडिओ मध्ये इन्फॉर्मेशन नसते की किती काय आहे काय नाहीये. ते टक्के दाखवते. टक्का दाखवतं का? टक्के दाखवते तिकडे, ते त्यांचं काही कार्यक्रम असलं का ते दाखवते, पण त्याच्यावर माहिती नाही की काय आहे काय नाही. करणारा अजून कोण आलाच नाही. हा की बाबा काका आहे, कसं झालं, पुण्या इन्स्टिट्यूशन मध्ये झालं, हा. त्याची माहिती टाकायसाठी ते जुन्या माणसाकडूनच माहिती घ्यावं. बरोबर. म्हणजे ते करेक्ट देईल. हा. आता मी तुम्ही काय सांगू शकणार? बरोबर. दोघं वरला वरला सांगणार काय अरे चांगलं चांगलं. ठीक आहे. ते पण आहे. जे साई शिर्डी साई बाबा इथं, हा ते आणि माणिकप्रभू महाराज एकच अवतार. हा आता शिर्डी साईबाबा लई प्रसिद्ध झाले, हा. पण आमचे माणिकप्रभू महाराज हैदराबादकडे प्रसिद्ध आहे, इकडे नाही. अच्छा. लई मोठं म्हणजे तुम्ही बघितलं महिन्यात परेशान होऊन जाताला. हा. माझा अंदाज 1000 एकर जमीन असेल. कुठं कुठलं? इथं हुमनाबादला, मेन हुमनाबादला. सिटी लागून आहे. हा इथून पुढे बंगला गेलो, हा बंगल्यावर 20 किलोमीटरवर. हा. बंगल्यावर 20 किलोमीटरला आहे. आणि हे आपले गावात ते छोटं मंदिर आहे. ते छोटं मंदिर, आणि इथं पण त्यांचं शेती वगैरे आहे. इथं पण हा. एक 30-40 एकर जमीन आहे इथं त्यांची. अच्छा. पण सगळ्यात मोठं म्हणजे त्यांचं हुमनाबादला आहे. हा. माणिकनगर. आणि हे काय आहे? हे आपल्या गावचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर. नाही, हे मध्ये मध्ये जे आहे ते हे तुळशीचा कट्टा मारुतीच्या पुढे. अच्छा. डिकमली देवी लावायच्या, प्रत्येक कुट्टीवर एक एक देव असतो. हा. ते त्यांच्या कार्यक्रमच्या दिवशी तिथे देवी लागतात. अच्छा. ते दीप लावायचे हा हा हा. त्या कुटीवर. बरोबर बरोबर. सगळ्यात मोठी दीप वरती लावायची. अच्छा. 2 डिकमळी, त्याला डिकमळी म्हणतात. हा. मागच्या काळातून चलत आलेला आहे. ते ऍक्च्युली मोठ्या दिवा लावायसाठी मोठा, हा. चढण्यासाठीच आहे ते कुट्टी तिच्यावर. अच्छा. म्हणजे सीडी नाही ते. हा. ते कुट्टीच्या अनुसार चढायचं वरती. हा. परत येते वेळेस काय करायचं, त्याच्यावरती ही दिवा ठेवत यायचं. बरोबर. हा हा हा. म्हणजे एक प्रकारचे वेगळं शो आणि हा. ते कधी असते मग? दिसल ते पुनवीला असतं. अच्छा. हनुमान जयंतीला. जयंती असते ना, रामनवमी, हनुमान जयंती, त्या दोन्ही टाइमला पण हे कार्यक्रम ह्या जागी चांगला असतात. आता परत विठ्ठल रुक्मिणीचा आपला कार्यक्रम असतो. हा. 1 महिना बाकी आहे आता. 1 महिन्यानंतर आहे का? 1 महिन्यानंतर इथं 7 दिवसाचं पारायण असतं ज्ञानेश्वरी महाराजांचं. हा. हे कार्यक्रम माहित पाहिजे कुठल्या दिवशी काय असते, पण त्या दिवशी यायला. 30 तारखेला इथं कार्यक्रम चालू होतोय. हा. ज्ञानेश्वरी पारायण. ज्ञानेश्वरी महाराजचं ग्रंथ वाचले जाते. 7 दिवसात पूर्ण पार होत आहे. हा. पहाटे 5ला चालू झालंय की 9-9:30 वाजेपर्यंत चालतंय. हा. त्यानंतर भजन थोडं. हा. भजन झाल्यानंतर नाश्त्याचा या जेवणाचा कार्यक्रम, जेवणाचा दुपारचा. हा. त्याच्या बाद मधल्या ह्याच्यात तर पोथी पुराण असतं. नाही प्रवचन नाही, म्हणून. बरोबर बरोबर. मला सांगायचं म्हणजे प्रवचन. नाही नाही, आमच्याकडे पण होते मुंबईला. हा, 4 बरोबर ते बरोबर. 5 प्रवचन, मग आणि थोडं गाथा भजन, काय मग आणि कीर्तन 7 ते 9. किती दिवस असते? 1 हप्ता असते वाटतं ना? 1 हप्ता असतो पूर्ण. हा, बरोबर आजच्या बरोबर. दिवशी काला, गोपाळ काला वगैरे ते सगळं करायचं. हा, रोज जेवण पण असते. रोज जेवण असतं. हा हा हा. दुपारून 12 ते 3 वाजेपर्यंत जेवण असतं. हा, नाही, मग हे सगळीकडे चालतं वाटतं. 8 ते 9 नाश्ता असतं. हा. 8 ते 9 नाश्ता. हा.
12 ते 3 जेवण. हा म्हणजे ते चालूच असतं एक नियम. 12 ते 3 पुन्हा चालूच असतं जेवण, पुन्हा काय संपत नाही ते. अच्छा पुन्हा तुम्ही रात्री कीर्तनाच्या टाइमलाच थोडं बंद असतं हा आणि जेवण राहतच. हा, 9च्या बरोबर. नंतर जेवण आणि मुंबईला फक्त रात्रीच्या वेळी जेवण असते. हो, इथं ती एक टाइम नाश्ता आणि हा 2 टाइम जेवण. चहा हा वगैरे तर चालूच असते. हा असं काय करायचं रे. बरं बरं, चांगली माहिती दिली. हा, थँक्यू. एक त्या गावचा आपलं दळपतीचा मुलगा मी, पोलीस पाटील. अच्छा.